तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका भरती जी होणार आहे 2026मध्ये त्या संबंधित काही कायदे घेऊन आलेलो आहे. तर पहिला जो विषय आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियम. हा जो कायदा आहे हा बालविवाह थांबवा यासाठी आहे. तर बालविवाह प्रतिनियम अधिनियम हा 2006चा ॲक्ट आहे, जो की प्रोहायबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ॲक्ट 2006 हा कायदा आहे. चला तर मग आता आपण याचे परिचय बघूयात. तर बालविवाह रोखण्यासाठी भारत सरकारने बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 लागू केला. हा कायदा 10 जानेवारी 2007 रोजी मंजूर झालेला आहे. तुम्हाला विचारू शकतात की हा कोणत्या सरकारने, तर हा भारत सरकारांतर्गत हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. आणि या कायद्याला मंजुरी कधी भेटलेली आहे, तर 10 जानेवारी 2007 रोजी मंजुरी भेटलेली आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. आता आपण या कायद्यासंबंधित काही महत्त्वाचे उद्दिष्ट बघूयात. तर पहिलं उद्दिष्ट आहे बालविवाहास प्रतिबंध करणे. दुसरं उद्दिष्ट आहे बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे. तिसरं उद्दिष्ट आहे बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई करणे. आणि चौथं उद्दिष्ट आहे बालकांचे आरोग्य, शिक्षण व भविष्य सुरक्षित करणे. हे अतिशय महत्त्वाचे कायदे आहेत जे की बालविवाह अधिनियम अंतर्गत आहेत. आता आपण बालकांची व्याख्या बघूया. तर बालविवाह आहे तर हा किती म्हणजे नाही का, किती वयाच्या आत जर केला तर तो बालविवाह मानण्यात येतो. तर मुलाचे वय जर 21 वर्षाखालील असेल तर तो बालविवाह ठरेल. आणि मुलीचे वय 18 वर्षाखालील असेल तर त्या संबंधित मुलीचे बालविवाह समजेल. जर मुलाचे वय 21 वर्षाच्या पूर्ण असेल तो लग्न करू शकतो, आणि मुलीचे 18 वर्षा पूर्ण असेल तर ती लग्न करू शकते. आणि कोणत्याही बालक असलेल्या पक्षाचा विवाह म्हणजे बालविवाह होय. जर या दोन्हीही वर्षाखालील जर विद्यार्थ्यांचे जर लग्न होत असेल बालकांचे, तर तो बालविवाह मानण्यात येतो. जर कोणत्याही व्यक्तीने जर बालविवाह केला असेल किंवा लावला असेल त्यांचा बळजबरी, तर त्याला शिक्षा काय आहे, तर प्रौढ पुरुषाने बालविवाह केल्यास 2 वर्षांपर्यंत कारावास आणि ₹1 लाखांपर्यंत दंड इतका त्याची शिक्षा आहे. जर कोणत्याही प्रौढ पुरुषाने म्हणजे जर फार तरुण मुलाने जर लग्न केलेलं असेल बालविवाह मुलीसोबत, तर त्याला 2 वर्षापर्यंत कारावास, जेल होती आणि 1 लाखांपर्यंत दंड असा त्याच्याकडनं उचलला जातो. किंवा दोन्ही, जर बालविवाह लावणाऱ्या व्यक्तीस जर तुम्ही तुमच्या मनाने नसेल केलं आणि बळजबरी लावला असेल, तर त्या बालविवाह लावणाऱ्या व्यक्तीस 2 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाखापर्यंत दंड अशी शिक्षा असते. पालक किंवा प्रोत्साहन देणाऱ्यांसाठी, जर कोणत्याही पालकांनी आपल्या मुलीचे किंवा मुलाचे बळजबरी लग्न लावले, जर त्याचं वय बसत नसेल आणि तो बालविवाह असेल, तर त्यांनासुद्धा 2 वर्षाची शिक्षा, कारावास आणि ₹1 लाखापर्यंत दंड असं देण्यात येते शिक्षा. बालविवाहाच्या प्रमुख काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत ते बघूयात. तर बालविवाह रद्द करण्याचा अधिकार हा बालविवाह झालेल्या व्यक्तीस तो विवाह रद्द करण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज करता येतो. प्रौढत्व प्राप्त झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत अर्ज करावा लागतो. जर तुम्हाला बालविवाह तुमच्या मर्जीने नसेल झालेला, स्वखुशीने, तर तुम्हाला तो जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज दाखल करता येतो, म्हणजे तुमचा बालविवाह हा रद्द होईल. दुसरं म्हणजे की मुलीच्या निर्वाह भत्त्याची तरतूद. न्यायालय मुलीच्या पुनर्विवाहापर्यंत निर्वाह भत्ता व निवासाची व्यवस्था करण्याचा आदेश देऊ शकते. जर एखाद्या मुलीचा बालविवाह झाला असेल आणि तिच्या राहण्याची खाण्याची जर सोय नसेल, तर न्यायालय मुलीच्या पुनर्विवाहापर्यंत, जर मुलीचे दुसरे लग्न होईपर्यंत पुन्हा त्या मुलीचे राहण्याची खाण्याची सगळी सोय ही व्यवस्था करण्याचा आदेश देते न्यायालय. पुढचं म्हणजे जर बालकांच्या ताब्याबाबत आदेश. बालविवाहातून जन्मलेल्या मुलांच्या हिताचा विचार करून न्यायालय ताबा व संगोपनाबाबत आदेश देते. जर इन केस तुमचं लग्न झालं बालविवाह अंतर्गत आणि तुम्हाला त्या लग्नामधनं जर कुठल्याही प्रकारचं बालक झालेलं असेल, मुलगा असो की मुलगी असो, तर त्याच्या हिताचा विचार करून न्यायालय त्या संगोपनाचा आदेश देते, ताबा देते, हे लक्षात ठेवा. आणि आता आपण बघूया बालविवाह प्रतिबंध अधिनियम CMPO प्रमुख कार्य. तर जे अधिकारी आहे बालविवाह नेमणूकमधले, तर त्यांचे मुख्य प्रमुख कार्य काय आहे ते बघूया. तर पहिलं कार्य आहे बालविवाह रोखणे. दुसरं आहे पुरावा गोळा करणे. तिसरं आहे जनजागृती करणे. चौथं आहे समाजाचे समुपदेशन करणे. आणि लास्ट आहे शासनाला अहवाल सादर करणे. हे प्रमुख कार्य आहेत CMPOचे.
आता आपण इन शॉर्टमध्ये बघूयात. तर हा कायदा आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 चा हा कायदा आहे. याला मंजुरी भेटलेली आहे 2010 मध्ये आणि या अंतर्गत मुलाचे वय 21 वर्षाखालील असेल तर तो बालविवाह ठरेल आणि मुलीचे वय 18 वर्षाखालील असेल तर त्या मुलीचे ते बालविवाह ठरेल. आणि हे लक्षात ठेवा की बालविवाह कायदा हा रद्दसुद्धा करण्यात येतो आणि जर कोणी आपले बळजबरी लग्न लावलेले असेल बालविवाह तर त्याला 2 वर्षाची कारावास असते आणि 1 लाख रुपयाचा दंड असतो. आणि हे न्यायालयीन अंतर्गत तुम्ही लग्न झाल्याच्या नंतरसुद्धा हे अर्ज करून आपल्या जवळच्या न्यायालयात जिल्हा न्यायालयात अर्ज करू शकतो आणि तिथे तुम्हाला शिक्षा म्हणून तुम्हाला नाही म्हणजे ज्यांनी तुमचा बळजबरी म्हणजे विवाह लावला असेल तर त्यांना 2 वर्षे कारावास होतो आणि 1 लाख रुपये दंड. आणि नंतर जर न्यायालयामधनं तुम्हाला जर पुनर्विवाह करायचा असेल तर न्यायालय संपूर्ण जबाबदारी घेते तुमचे संगोपनाची, शिक्षणाची, हे लक्षात ठेवा. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आपण अशा प्रकारचे आणखी कायद्यांसंबंधित महत्त्वाचे व्हिडिओ ऑलरेडी चॅनलला पोस्ट केलेले आहेत ते एकदा जाऊन चेक करा. धन्यवाद.